पाडवा होता, म्हणजेच गुढीपाडवा, मराठी नवीन वर्ष. तर सकाळी सकाळी सर्व आवरायचं काम चालू होतं. तर मी सारवण वगैरे घेतलं होतं, म्हणजे ओटा, आणि गुढी उभारायची होती. तर गुढीसाठी ॲटलिस्ट ओटा तरी मी सकाळी सकाळी उठून सारवलं होता आणि बाकीचं आदल्या दिवशीच सारवलेलं होतं. तर अशा प्रकारे नानांचं झालं होतं गुढी उभारायचं काम, आणि गार्गी उठलीच होती, आंघोळ करायची होती तिला. तर आत्ता स्वयंपाकाला देखील लागायचं होतं, कारण गुढीला नैवेद्य करायचं होतं. तर साधंच जेवण बनवणार होतं आणि माझी आत्या देखील आली होती इकडेच, मी तिला घेऊन आले होते. आणि यानंतर नैवेद्य वगैरे करून मग देवांना दाखवायचे असतात आमच्याकडे. तर अशा प्रकारे बहिणी, ताई, मोठ्या ताई येते माझ्या ह्या, आणि नाना, त्यांचं गुढी बांधून झाल्यानंतर मग आम्ही स्वयंपाकाला लागलो होतो. काय बा, तुला नाही बांधली काठी? तुला काठी बांधायची? अगं एकच असते आपली सगळ्यांची, एकच असते काठी. गाठी अगं एकच गाठी असती, तीच गुढी उतरवली ना दुपारी का खायची? आर्यनच्या गळ्यात वय गाठी म्हणून म्हणती काय? अगं ती गोड असते, साखरेचा पाक असतो ती. बघू आर्यन तुझी गाठी. अरे हो, गळ्यात बांधली तू? दीदीला दिसेन थोडा वेळ घालायला गळ्यात. आंघोळ केल्यावर पारुसाच रे एक पोरगा. आंघोळ केलं. आंघोळ केल्यावर हा, एकच खा. बाजूची तोडली का? कसं का खावायचं? खा तशीच आता. तोडली काय? हा ते घ्या, अर्धी अर्धी घ्या, दोघ जण जा आता. घ्या. आंघोळ केल्यावर पाहिजे तिला. हॅलो आणि नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आहे गुढीपाडवा. तर बाहेर गुढी उभारलेली तुम्हाला दाखवलीच सकाळी, आणि आता पूजेची तयारी झाली आहे. तर स्वयंपाक झाला, नैवेद्य वगैरे बनवलाय, देवपूजा वगैरे झाली आहे. तसं झालं ऊन झालं, आता देवपूजा बराच वेळ झालं ऊन. आणि इथे आज बनवलेल्या पुऱ्या, श्रीखंड पुरी आहे आज, त्याच्याबरोबरच आहे, आणि त्याच्याबरोबरच आहेत कुरड्या देखील आहेत, कांद्याची चटणी आहे, भजी आहेत, आणि डाळ भात असणार आहेत. तर चला आता देवपूजा करायची, म्हणजे पूजा म्हणजे गुढीची पूजा करायची, नैवेद्य वगैरे ठेवायचं आहे गुढीला. आणि मग त्यानंतर आपले जे शेतातले देव असतात, म्हणजे वडील वगैरे, वडील देव म्हणतात त्यांना, तर त्यांना पण नैवेद्य ठेवायचं आहे. आणि आता आम्ही पूजा करतो गुढीची. तुम्हाला दाखवली सकाळी आम्ही गुढी उभारलेली, तुम्ही पाहू शकता. इथे वरती गुढी आहे, तर आता इथे खाली नैवेद्य ठेवणार आहोत. आणि खूप ऊन आहे, तर दिवा राहील म्हणून शक्यता कमी आहे. कुठे जायचं? साधी सोपी पूजा केलेली आहे आज आम्ही. आणि गार्गीने नवीन ड्रेस घातलाय, आणि गाठी देखील गळ्यात अडकवली गावने. तुला खायची गाठी? तुला सर्दी झाली ना गाऊ? गावला बरं नाही, 2 दिवस झाले. आणि आपल्या शेळ्या बसल्यात तिकडे, आणि या झोळीमध्ये बाळ झोपलंय, आंघोळ वगैरे घालून झोपवलंय त्याला. अगं आजी बरोबर जायचं. आमच्या सगळ्यांनी नवीन नवीन साड्या घातल्यात आज. पाण्याला तांब्या घ्या ना. तुम्हाला पिन करायला लागेल, आता पिनच लावावं लागेल. आता आम्ही शेतात चाललोय नैवेद्य घेऊन. झालं का पाणी? हा, पोरं उन्हात फिरतात. नाही ना घेतला, आई नळाचा घ्यायचा होता. काय? चला बाप्पाला. चला
गावचा नवीन ड्रेस, आर्यनचा नवीन ड्रेस दाखव. आज गुढी पाडवा आहे ना. नाही अगं ते खायचं असतं बाळा गळ्यात अडकून. आणि आमचे देव इथे आहेत, वडील असं म्हणतात त्याला. शेताच्या कडेला असतात आपल्या, इकडं ठेवलेत. ए गाव तिकडं नको जाऊ. देव तिथं शेजारी ठेवायचा होता पोरांनी. आर्यन इकडे रे. अरे इकडे रे, चल देवाला. नाही वळखू यावं म्हणून ठेवले असतील नानांनी तिकडे. राहू दे तिकडे. पाणी घाल देवाला जा. हा काय नाही त्या कडेला ठेवूया मग ओळखन. ओळखायला काय आता आपल्याला. राहू दे नानांनी काहीतरी थोडं थोडं निवट ठेवायचं. तो नाही पाणी घालायचं बाई. बस बस ते देवाला घाल. तिकडे घाल बाबांना आपल्या. अगं तो निवट ठेवायचं बाई. बस. हा हाय हाय. कुठे गेलता? मोराच्या घरी. कशाला? काय ते खेळणं. कसलं? हात. हा ते बघू मागून दाखव. नाही खेळणं दाखव. काय खेळला तू तिचा? काय खेळला? बॅट बॉल. बॉल कुठे? बॉल कुठे? बॉल हरला. हरला होय. आणि ते काय? बॅट. बॅट कुणाची? माझी. हा अरे वा. दीदी कुठे? दीदी जा. दीदीला. दीदी काय करते? मँगो घ्या मँगो. मग व्हॅनिला द्या तिला. आजीला दे जा ती पण. तुला नको? त्या आजीला दे. आत्या आजीला देऊन ये जा. आणि त्याने अजून जात असन हवेनी. बरं वाटत आहे का? पण इथं कूलर लावलाय ना. आणि आम्हाला साखर पण वाटायचंय बाळाचं. आई बाळाचं साखर पण का वाटतात? नाव करी म्हणून. काय करायचं मग आता? काय काय करायचं? आता ताट करायचं. हा त्यात साखर पानं घ्यायची. हा बाय लावती ना हळदी कुंकू लावती ना. घ्यायचं मांडीव पाणी घ्यायचं. मामा लागल. मामा त्याने घेतलं तर चालेल. हा घेतील की नाना. आणि काय करायचं मग? काय नाही करायचं. ते हळद कुंकू लावायचं. नाव लग्नात म्हणा मध्ये म्हणा कवायची काय कार्यक्रम त्यात नाव. होय.
हळद कुठे लायचं काय मग नाव करेल नाव करायला नाही बघ जातो का आतमध्ये बसायला त्यात बसायला जातो. अरे जा, सर्दी झाली ना. आणि इथे बाळाच्या साखरपाण्याची तयारी झाली. तर 5 बायका बोलून बाळाचं साखरपान देतात. तुम्हाला दाखवते कसं असतं. दिवा लावतो ते नका ठेवू वरून, ते गरम होतं. नाही बंद आहे सगळं. हा त्यात ठेव. हळदी कुंकू घेतात, हळदी कुंकाचा करंडा. करंडा कुठे करंडा आहे ना. आणि आमची साखरपाण्याची तयारी झाली होती. तर बाळ झोपलं होतं आणि मेघाताईंनीच तयारी केली होती, मी नव्हती केली. माझी तब्येत जरा खराब होती. तर अशा प्रकारे 5 बायकांच्या हाताने ओवाळायचं असतं बाळाला, हळदी कुंकू लावून, आणि साखरपान आणि 1 पीस द्यायचा असतो. तर त्यासाठीच बायका जमल्या होत्या. आणि अशा प्रकारे बाळ झोपल्यामुळे बरं झालं, म्हणजे रडत नव्हतं ते, जास्त काही टेन्शनचं नव्हतं. आणि खरं तर मला एक सांगायचं होतं की आमचं व्हिजा जो आहे तो आला होता, म्हणजे त्याच दिवशी ज्या दिवशी पाडवा होता त्या दिवशी, आणि 6 जणांचा व्हिजा आला होता. तर रात्रीच आम्ही पॅकिंग करायला घेतली होती त्याच दिवशी. बाळाचं सगळंच म्हणजे पाडवा झाला, साखरपान वगैरे झाला, आणि रात्री आम्ही व्हिजा आल्यामुळे लगेच संध्याकाळी पॅकिंगचीही सुरुवात केली. तर दुसऱ्याच दिवशी आमचं तिकीट होतं आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचं होतं दुबईला. तर त्यासाठी दळणं वगैरे सगळी तयारी झाली होती आणि आम्हाला माहिती नव्हतं जायचं आहे म्हणून. सगळं अचानकच ठरलं. म्हणजे दिवसभर आमच्या आधी 3घांचे आले, म्हणजे बाळाचा, माझा आणि गार्गीचा व्हिजा आला. आणि संध्याकाळपर्यंत मम्मीचा, पप्पांचा आणि आमच्या आईंचा, म्हणजे माझ्या सासूबाईंचा, त्यांचा 3घांचा व्हिजा येत होता एक. तर संध्याकाळी 8 वाजता ठरलं की आता तिकीट काढायचं दुसऱ्या दिवशीचं, म्हणजे तिसऱ्या दिवशी पहाटेचं. मग दुसऱ्या दिवशी आम्हाला मुंबईला जावं लागणार होतं. तर रात्रपाळीच होणार होती शक्यतो. तर त्यासाठी आम्ही रात्रीच पॅकिंग करायला घेतली गुढीपाडव्याच्या दिवशी. आणि त्यामुळे मग मी काही जास्त पुढे व्लॉग बनवू शकले नाही. बाळाचं साखरपान झाल्यावर पॅकिंगमध्येच माझा खूप सारा वेळ गेला. आणि मला डॉक्टरकडेही गेले होते मी, माझी तब्येत ठीक नसल्यामुळे. तर डॉक्टरकडून येऊन मी पॅकिंग देखील केली आणि मला सगळे मदत करत होते, पप्पा, मम्मी वगैरे. तर मी माझ्या माहेरी गेले होते पॅकिंग करायला, कारण तिकडे खूप स्पेस आहे. तर सगळं सामान तिकडेच होतं माझं. आणि आईंची बॅग मी भरून ठेवली होती आधीच, जवळजवळ 10-15 दिवस आधी मी बॅग भरून ठेवली होती आईंची. आणि अशा प्रकारे साखरपान झाल्यानंतर मग आम्ही बाकीच्या कामाला लागलो. तर मी आजचा व्लॉग इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.